3 वर्षाची माही पावरा आणि 8 वर्षाच्या मिथू राकेश आहिरे या चिमुकल्यांना माहीतही नसेल की 18 डिसेंबर हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरेल. अत्यंत आनंदानं आपल्या आईवडिलांबरोबर एलिफंटाचं बेट पाहण्यासाठी, एलिफंटा गुहा पाहण्यासाठी ही मुलं गेटवे ऑफ इंडियापासून निघाली आणि काही अंतरावरती कारंजाजवळ नौदलाच्या स्पीड बोटनं या बोटीला, नीलकमल नावाच्या बोटीला धडक दिली. नौदलाच्या स्पीड बोटची ही चाचणी सुरू होती. तब्बल 13 जणांचा यामध्ये मृत्यू झाला. यामध्ये नौदलाच्याही 3 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आणि त्याचबरोबर जवळपास 11 जण हे फिरायला गेलेल्या लोकांपैकी आहेत. 2 जण बेपत्ता आहेत आणि 90 जणांना आतापर्यंत वाचवण्यात यश आलेलं असल्याचं नौदलाच्या वतीने सांगितलं जातंय. अत्यंत नावाजलेल्या या ठिकाणच्या म्हणजे गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा बेट बसलं ते एलिफंटा बेट पासूनचं हे समुद्राचं जे सगळं अंतर आहे यामध्ये अत्यंत शिस्तबद्धरित्या फेरी वाहतुकीची व्यवस्था होते, व्यवस्थापन केलं जातं. अशा ठिकाणी हा अपघात घडल्यानं अतिशय चिंता व्यक्त केली जाते. मुंबईमध्ये कालचा हा दिवस अत्यंत चिंतेचा विषय ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात देखील याविषयीचं निवेदन सादर केलं. पण हा अपघात कसा घडला तर काही अंतरावरती नौदलाची स्पीड बोट तिच्या इंजिनाची चाचणी करत असताना अचानक ती बोट नीलकमल बोटीच्या दिशेने वेगाने येताना दिसते. ती टर्न होऊन येताना दिसते आणि थेट नीलकमल बोटीवर आदळताना दिसते. असा व्हिडिओ नाथाराम चौधरी नावाच्या या बोटीमध्ये बसलेल्या व्यक्तीनं शूट केलेला होता आणि त्याच्याच तक्रारीवरून कोलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे नौदलाच्या इंजिन चालकावरती. नौदलाच्या कर्मचाऱ्यावरती गुन्हा तर दाखल झाला, पण 13 जण जे हकनाक गेलेले आहेत त्याचं काय? महाराष्ट्र सरकारनं प्रत्येकी 5 लाख रुपयांची मृतांना जी मदत आहे ती जाहीर केलेली असली तरी जी जीव जातात ते पुन्हा माघारी येत नाहीत हे तर नक्कीच. परंतु असे अपघात कसे टाळता येतील हे पाहायला पाहिजे. आता या अपघातानंतर झाले काय? खरी तर गंमत पुढेच आहे. या अपघातानंतर झालंय असं की या बोटीमध्ये 80पेक्षा जास्त प्रवासी होते. 90 जणांना तिकीट दिलं होतं, म्हणजे प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त होते असा शोध लागलेला आहे. खरं तर एखाद्या घटनेनंतर असा शोध लागतो आणि त्यानंतर 1-2-3 महिने झाले की पुन्हा हे चक्र सुरू राहतं. उजनीमध्ये सुद्धा इंदापूर तालुक्यातल्या आणि करमाळा तालुक्यातल्या प्रवासादरम्यान उजनीतली बोट उलटली आणि त्यानंतर या बेकायदा प्रवासी वाहतुकीची चर्चा सुरू झाली. खरं तर सगळीकडे बेकायदा सुरू होतं आणि ते का सुरू होतं, त्याला कोण सुरू करतं, त्याला आशीर्वाद कोणाचा असतो हे सगळ्यांना माहीत असतं आणि तरी देखील हे लोक बिनधास्तपणे अशा प्रकारचं बेकायदेशीर वर्तन करत असतात आणि काही प्रमाणात हे कालच्या 18 डिसेंबरच्या सुद्धा घटनेमध्ये असंच जाणवलेलं आहे. कारण सध्या जो अपघात झालेला आहे तो अपघात अतिशय चिंताजनक आहे. कारण समुद्रामध्ये अतिशय कमी अंतरावरती हा अपघात होतो आणि यामध्ये 13 जणांना जलसमाधी मिळते किंवा 13 जणांना यामध्ये मृत्यू होतो 13 जणांचा. ही गोष्ट अतिशय दुःखद आहे. हा अपघात कसा झाला हे अनेकांना माहीत झालं नसतं, परंतु एका व्यक्तीनं आणि नाथाराम चौधरी नावाच्या व्यक्तीनं आणि इतर 2-3 हा व्हिडिओ त्याचा घेतला आणि त्यामुळे सगळ्यांना माहीत झालं. आपण या घटनेमध्ये पाहू शकतो की ही बोट कशी आली होती. तर अशा प्रकारचे हे अपघात कसे टाळता येतील याकडे पाहिलं गेलं पाहिजे. या चिमुकल्यांचा काय दोष होता असा प्रत्येकाला प्रश्न पडेल.